वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली। भेटीत केवळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत चर्चा झाली असा दावा पवारांनी केला, पण नंतर ते मिश्किल हसले। त्यामुळे या मिश्किल हास्यामागे दडलंय तरी काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे आणि 22 देशातील लोक इथे येतील। त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी यावं यासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी त्यांनी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। So it was only confined to the farmers issues, sir. He's given package. पैकेज नहीं करना, ग्राउंड सिचुएशन क्या है वो बताइए। खत पे हाथ दीजिए, दोनों मीटिंग दरम्यान सिद्धरामय्यांना आपल्या मीटिंग दरम्यान बोलवलं होतं। अच्छा, हम दोनों बैठे हे राजकीय चर्चा। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय सांगता येईल एकंदरीत या भेटीबद्दल? कारण 45 मिनिटं खरं तर ही भेट झाली आणि या भेटीमध्ये शरद पवारांनी असं सांगितलं की एकंदरीतच जो महाराष्ट्रातला जो अवकाळी पावसानंतर जे पिकांचं नुकसान आहे त्या संदर्भात मी भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्यानंतर त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला त्यावरती मात्र त्यांनी ते हसलेले आहेत किंवा त्यांच्या या हास्याचा अर्थ काय असं देखील म्हटलं जात आहे। राजकीय चर्चांना देखील उधाण आलंय। स्नेहल, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने 45 मिनिटांची चर्चा झाली संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची ही भेट झालेली आहे। 45 मिनिटांमध्ये फक्त अवकाळी पावसावर चर्चा झाली नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात संसद भवनाच्या संपूर्ण वर्तुळामध्ये ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की जेव्हा शरद पवार हे संसद भवनात पोहोचले तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की आपण आज मोदींची भेट घेणार आहेत आणि आपण त्यांना काय सांगणार आहात। त्यावर त्यांनी सांगितलं की मी भेटीच्या पूर्वी कसं सांगू की त्यांना मी काय सांगणार आहेत, आणि ते निघून गेले। त्यानंतर जेव्हा त्यांची भेट झाली 45 मिनिटाची भेट पूर्ण झाल्यानंतर जे बाहेर आले त्यावरती त्यांना प्रश्न विचारला की राजकीय दृष्टिकोनातून आपण काही चर्चा केली का, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती यावरती काही चर्चा झाली का, त्यावर ते मिश्किलपणे हसले आणि निघून गेले। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या जी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील राजकीय जो पेच निर्माण झालेला आहे त्यातून कुठेतरी मार्ग निघावा यासाठी प्रयत्न सुरू आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची बैठक होत आहे सायंकाळी 5 वाजता, दुसरीकडे शिवसेना देखील आतुरतेने सत्ता स्थापनेसाठी वाट पाहत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदी आणि पवार भेटतात। यामुळे कुठेतरी एक वेगळा संदेश जाण्याचा प्रयत्न होत होता आणि ज्या पद्धतीनं यावर तात्काळ नवाब मलिक यांनी तात्काळ खुलासा केला की कुठल्या प्रकारच्या चर्चा होऊ नये आणि त्यामुळे नवाब मलिक यांनी सांगितले की अवकाळी पावसाच्या संदर्भात ही भेट आहे। पण महत्त्वाचं म्हणजे 45 मिनिटं भेट झाली आणि या 45 मिनिटाच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालीच असेल, पण या राजकीय चर्चेचा खुलासा करण्याचा नकार कुठेतरी पवारांनी दिला। ज्या पद्धतीची राज्यात राजकीय परिस्थिती आहे अशा पार्श्वभूमीवरती जोपर्यंत ही बैठक पूर्ण होत नाही, आज ही सायंकाळी बैठक होत आहे, आज एनसीपी आणि काँग्रेसची बैठक होणार आहे, त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। ते जेव्हा ही बैठक पूर्ण होईल ते यातून कुठला तरी मेसेज पूर्ण निघेल, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती अंतिम निर्णय होतो का हे आजच्या बैठकीत ठरणार आहे। ही शेवटची बैठक आहे सत्ता स्थापनेच्या संदर्भातलं अशी ही सूत्रांची माहिती आहे। आगामी 4 ते 5 दिवसात सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची ही चर्चा राजकीय सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ सूत्रांची ही माहिती आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे त्या बैठकीत लागलेलं आहे। सकाळी जी चर्चा झाली कुठेतरी या संपूर्ण चर्चांमध्ये शिवसेनेमध्ये धाकधूक निर्माण व्हावी असा प्रयत्न होत तर नाही आहे, हे देखील पाहण्याचा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जोपर्यंत ही बैठक होत नाही, स्पष्टपणे कोणीतरी बोलत नाही, तोपर्यंत फक्त चर्चांचेच गुऱ्हाळ राहणार आहे आणि या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरू आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेहल, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा